नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. दरवर्षी आता तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पडताळणी होणार आहे आणि ही पडताळणी तुमच्या केवायसीच्याच माध्यमातून होणार आहे. लाडक्या बहीण योजनेची केवायसी कशी करायची आहे त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण जो काही जी-आर आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जी-आर मध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. चला बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र जे काही लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी म्हणजेच ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 18 सप्टेंबर 2025चा जी-आर आहे. या जी-आर मध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ती इथे समजून घ्या. तर इथे पहा, प्रस्तावनामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावून करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि सदरचा लाभ जो आहे तो डीबीटी मार्फत देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षण वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदीच्या अनुषंगाने 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केले आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रमाणीकरण करेल असे नमूद केलेले आहे जी-आर मध्ये. आणि त्यासाठीच इथे जर तुम्ही पाहिलं तर मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी, लक्षात ठेवा, दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी करायची आहे. म्हणजे ही ई-केवायसी दरवर्षी जून महिन्यात करावी लागणार आहे. महिला व बाल विकास विभागाची सब KUA म्हणून UID ने नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही वेब पोर्टल आहे त्या पोर्टलवरती ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची महिलांची इथे जर पाहिलं तर आता केवायसी म्हणजेच आधार प्रमाणीकरण आपण म्हणतो, पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन बाब विचारधारणा होती आणि त्या अनुषंगानेच हा जे काही जी-आर आहे तो काढण्यात आलेला आहे. काय शासन निर्णय, शासन परिपत्रक काय आहे ते सांगतंय पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे आता केवायसी सुरू. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवरती सदरची केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानेच वेब पोर्टलवरती लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-केवायसी बाबत करायची कार्यवाही माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. केवायसी कशी करायची त्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. आणि लक्षात ठेवा, ही केवायसी दरवर्षी होणार आहे आणि चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांक 2 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे. म्हणजे केवायसी ही 2 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर इथे पाहिलं तर पहा, तसेच योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत, जून महिन्यानंतर 2 महिन्यामध्ये ही केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता हे केवायसी कशी करायची त्याचा सुद्धा फ्लो चार्ट इथे दिलेला आहे. तर चार्ट पाहता केवायसी कशी करायची, पोर्टलवरती आज तरी केवायसी दाखवत नाही, अजून थोड्या दिवसामध्ये केवायसी सुरू होईल. आता ही केवायसी कशी करायची आहे तर इथे पहा, त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या जे काही लाभार्थी आहेत त्यांना प्रत्यक्ष केवायसी करण्याबाबत करायच्या कार्यवाही माहितीचा फ्लोचार्ट जसा आहे तसं सर्वात पहिल्यांदा लाभार्थ्यांना काय करायचं आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. याला अगोदर तुम्हाला भेट द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ई-केवायसीचा बॅनर दिसेल, त्या ई-केवायसीच्या बॅनरवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस ई-केवायसीचा फॉर्म उघडेल आणि लाभार्थ्यांनी आधार क्रमांक
पडताळणी संकेतात कॅप्चा नमूद करायचा आहे, आधार क्रमांक सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर विचारला जाईल लाडक्या बहिणींचा, तिथे नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर पुढे काय होईल ते यांनी सांगितलंय. तर आपले KYC आधी पूर्ण झालेली आहे का नाही हे अगोदर तपासलं जाईल. जर झालेली असेल तर KYC आधी पूर्ण झालेली असा मेसेज प्राप्त होईल आणि आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र यादीत नाही असा सुद्धा मेसेज येईल. जर झाली असेल तर पूर्ण झाली आहे आणि जर नाही आला तर मग तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री यादीत पडताळणीत नाही असं येईल. परंतु आता KYC जर करायची असेल तर पुढे तुमचा जर यादीत नाव असेल तर इथे पहा आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे का नाही तो तपासला जाणार आहे आणि आधार मोबाईल नंबरवरती OTP प्राप्त होईल आणि तो तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे. जेव्हा तुम्ही सबमिट कराल तर इथे तुम्हाला पुन्हा एकदा काय विचारणार आहे, तुमचं यादीत नाव असेल, तुम्ही OTP टाकून सबमिट केलं तर तुम्हाला KYC मध्ये पती किंवा वडील, तुमचं हजबंड असेल किंवा फादर असेल, पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक आता टाकावा लागणार आहे. कारण त्यांच्या आधार कार्ड क्रमांकावरून तुमच्याकडे काय काय आहे घरात ते सगळं कळणार आहे, तो नमूद करावा लागणार आहे आणि त्यानुसार तुमचा इथे पुन्हा एकदा OTP घेतला जाणार आहे. आधार नंबर टाकून कुणाचा आधार नंबर टाकला जाणार आहे, नंतर पती किंवा वडील, अगोदर तुमचा त्यानंतर पती किंवा वडिलांचा आणि OTP घेऊन ते सबमिट करावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही सबमिट होईल त्यानंतर लाभार्थ्यांनी इथे पहा जात प्रवर्ग विचारला जाणार आहे, कॅटेगरी कुठली आहे आणि त्यानंतर डिक्लेरेशन, कॅटेगरी म्हणजे SC ST जनरल OBC जे काही असेल ते आणि डिक्लेरेशन होय नाही करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्या की ही KYC जे आहे ते कंप्लीट होणार आहे. तर अशा पद्धतीने सक्सेस तुमची KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली असा संदेश तुम्हाला येईल. तर अशा पद्धतीने ही KYC ची प्रोसेस आहे. KYC जशी पोर्टलवरती सुरू होईल, आज होईल, उद्या होईल किंवा थोड्या दिवसांनी होईल, तसा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पहिल्यांदा बनवला जाईल. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.